तर आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू केलेला आहे सम ॲनालिटिकल टेक्निक्स. त्यामध्ये आपण काही डेफिनेशन्स पाहिल्या. ओके, टेक्निक्सची रिलेटेड. ओके, सो आपण नेक्स्ट मेथड बघणार आहोत. दिस इज दी मेथड ऑफ प्युरिफिकेशन अँड सेपरेशन. असं म्हणूया, दिस इज दी वन ऑफ दी मेथड ऑफ प्युरिफिकेशन अँड सेपरेशन, प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड्स. ओके, सो हे जे प्युरिफिकेशन आपण करणार आहोत ते तुम्ही केमिकल कंपाऊंडचं करणार आहात. मग ते सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा गॅसियस स्टेटमधलं असेल. ओके, सो केमिकल कंपाऊंड्समध्ये काही इम्प्युरिटीज असतील तर त्या आपण काय करणार आहोत, सेपरेट करणार आहोत. त्यासाठी आपण काही टेक्निक्स बघणार आहोत. तर इम्प्युरिटीज ह्या काय असतात, तर 2 टाईप्समध्ये असतात. ओके, देर आर 2 टाईप्स. फर्स्ट वन इज दी सोल्युबल इम्प्युरिटी अँड सेकंड वन इज दी इनसोल्युबल इम्प्युरिटी. Impurities, there are 2 types. First one is the soluble impurity. First one is the soluble impurity and second one is the insoluble impurity. आता soluble impurity म्हणजे काय बघा, मी इथे लिहिते. The impurity which are soluble in the solvent in which pure substance is soluble. ओके, इथे मी डेफिनेशन लिहिते सोल्युबल इम्प्युरिटीची, तुम्हीही माझ्याबरोबर लिहून घ्या. The impurities which are soluble in the solvent in which pure substance is soluble. ओके, म्हणजे इम्प्युरिटीज ज्या असतात त्या 2 टाईप्समध्ये असतात. फर्स्ट वन इज दी सोल्युबल इम्प्युरिटी अँड सेकंड वन इज दी इनसोल्युबल इम्प्युरिटी. आता सोल्युबल इम्प्युरिटी जर एखादं एक्झाम्पल बघितलं, आता सपोज एखादा केमिकल कंपाऊंडचा सपोज कलरफुल केमिकल कंपाऊंड असेल आणि इम्प्युरिटीज जर त्या कंपाऊंडसारख्या सेम असतील आणि त्या सोल्युबल असतील त्या कंपाऊंडमध्ये, तर त्याला काय म्हणणार आपण, सोल्युबल इम्प्युरिटी असं म्हणणार. त्यानंतर आपण इनसोल्युबल इम्प्युरिटी बघणार आहोत. ओके, इनसोल्युबल इम्प्युरिटी. आता इनसोल्युबल इम्प्युरिटी म्हणजे काय तर बघा, दी इम्प्युरिटी विच आर इनसोल्युबल इन दी सॉल्वंट इन विच प्युअर सबस्टन्स इज सोल्युबल. ओके, आता काही इनसोल्युबल इम्प्युरिटीज असतात, म्हणजे काही केमिकल कंपाऊंडमध्ये एखादे पीसेस असतात, म्हणजे पेपरचे पीसेस असतात. सपोज केमिकल कंपाऊंड्स एखाद्या बॉक्समध्ये जर असेल तर ते बॉक्सचे पीसेस काय असतात, बॉक्सचे पीसेस काय होणार आहेत, त्या केमिकल कंपाऊंडमध्ये पडणार आहेत. आणि केमिकल कंपाऊंडमध्ये जर ते पीसेस गेले तर ते काय झाली, तुमची इनसोल्युबल इम्प्युरिटी झाली. ओके, सो आपण इथे डेफिनेशन काय लिहिणार आहोत, दी इम्प्युरिटीज विच आर insoluble in the solvent in which pure substance is soluble. ओके, त्यानंतर आता आपण काही टेक्निक्स बघणार आहोत प्युरिफिकेशनच्या. तर ह्या ज्या इम्प्युरिटीज असतील, म्हणजे सोल्युबल इम्प्युरिटीज असतील किंवा इनसोल्युबल इम्प्युरिटीज असतील, ह्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या आपण काही टेक्निक्स यूज करणार आहोत त्यासाठी, त्या सेपरेट करण्यासाठी. ओके, तर आपण इनसोल्युबल इम्प्युरिटीज कशा सेपरेट करणार आहोत त्यासाठी काही टेक्निक्स आहेत. त्याच्यामध्ये आपण फिल्ट्रेशन करणार आहोत. आता सिम्पल फिल्ट्रेशन इज वन ऑफ दी मेथड ऑफ प्युरिफिकेशन अँड सेकंड वन इज दी फिल्ट्रेशन अंडर सेक्शन. ओके, ह्या 2 मेथड्स आहेत. फर्स्ट वन इज दी सिम्पल फिल्ट्रेशन अँड सेकंड वन इज दी फिल्ट्रेशन अंडर सक्शन. ह्या काय आहेत, तर इनसोल्युबल इम्प्युरिटी सेपरेट करण्यासाठी टेक्निक्स आहेत. ओके, फिल्ट्रेशन ही काय आहे, एक टेक्निक्स आहे. ओके, सो आपण फर्स्ट टेक्निक बघणार आहोत, सिम्पल फिल्ट्रेशन. ज्या इनसोल्युबल इम्प्युरिटीज आहेत त्या सेपरेट करण्यासाठी आपण जी टेक्निक्स यूज करणार आहोत त्या टेक्निक्स कुठल्या आहेत. फर्स्ट वन इज दी सिम्पल फिल्ट्रेशन अँड सेकंड वन इज दी फिल्ट्रेशन अंडर सक्शन. ओके, सो आपण फर्स्ट टेक्निक बघूया, सिम्पल फिल्ट्रेशन. आता सिम्पल फिल्ट्रेशन म्हणजे काय तर बघा, आपण एक्सपेरिमेंटल सेटअप कसं करणार आहोत.
आता एक्सपेरिमेंटल सेटअप मी तुम्हाला डायग्रॅम ही ते दाखवते आणि ते तुम्हाला इथे नोट्सही तुम्हाला सांगते, तुम्हीही माझ्याबरोबर नोट्स लिहून घ्यायच्या आहेत. ओके, सो फर्स्ट पॉईंट काय असेल एक्सपेरिमेंटल सेटअपमधला, इट कन्सिस्ट ऑफ फनेल विच इज अटॅच टू दी आयर्न स्टँड. म्हणजे एक आयर्न स्टँड असेल आणि ते फनेल काय करणार आहात तुम्ही, त्याला फनेल अटॅच करणार आहात. ओके, सेकंड पॉईंटमध्ये काय येणार आहे, दी फिल्टर पेपर इज फिटेड इन टू दी फिल्ट्रेशन फनेल. ओके, आता जो फिल्टर पेपर असेल तो काय करणार तुम्ही फिल्ट्रेशन फनेलमध्ये फिट करणार आहात. थर्ड पॉईंटमध्ये काय येईल, अ बीकर इज प्लेस्ड बिलो दी फिल्ट्रेशन फनेल. ओके, आता एक बीकर असेल तो तुम्ही फनेलच्या खाली ठेवणार आहात आणि काय करणार आहात तुम्ही नेक्स्ट प्रोसिजर करणार आहात. आता ती प्रोसिजर काय आहे ते नेक्स्ट आपण पॉईंटमध्ये बघणार आहोत. आता जे एक्सपेरिमेंटल सेटअप जे आहे ते तुम्ही लिहा, त्याचबरोबर मी तुम्हाला इथे डायग्रॅमही काढून दाखवते. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे फर्स्ट पॉईंट आपण लिहूया, एक्सपेरिमेंटल सेटअप. आता एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये फर्स्ट पॉईंट मी काय सांगितला, इट कन्सिस्ट ऑफ फनेल विच इज अटॅच टू दी आयर्न स्टँड. ओके, इट कन्सिस्ट ऑफ फनेल which is attached to the iron stand. सेकंड पॉईंटमध्ये काय सांगितलं, अ फिल्टर पेपर इज फिटेड इन टू दी फिल्ट्रेशन फनेल. ओके, फिल्टर पेपर is fitted into the filtration funnel. तुम्ही काय करणार आहात, फिल्टर पेपर फिल्ट्रेशन फनेलमध्ये फिट करणार आहात. थर्ड पॉईंटमध्ये काय येणार एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये, ए बीकर इज प्लेस्ड बिलो दी फिल्ट्रेशन फनेल. ओके, आता मी तुम्हाला इथे डायग्रॅम दाखवते, तुम्हीही माझ्याबरोबर एक्सपेरिमेंटल सेटअप हे लिहून घ्यायचे आहेत पॉईंट. आता इथे बघा मी डायग्रॅम तुम्हाला काढून दाखवते, एक्सपेरिमेंटल सेटअप थोडक्यात मी दाखवते. आता इथे काय करणार आहात तुम्ही, आयर्न स्टँड घेणार आहात. सपोज मी हे आयर्न स्टँड मी हे असा काढते. डायग्रॅम ॲक्युरेट येणार नाही तरी तुम्ही ही समजून घ्यायचे आहे डायग्रॅम. आता हे जे आयर्न स्टँड आहे या प्रकारे काय असेल तर आयर्न स्टँड असेल. ओके, हे काय आहे आयर्न स्टँड. त्यानंतर मी एक फनेल काय करणार आहे, आयर्न स्टँडला फनेल फिट करणार आहे. सपोज एक आहे फनेल आहे, हे मी फनेल काढलेलं आहे, ते मी काय केलं आयर्न स्टँडला फिट केलं या पद्धतीने. ओके, आणि खाली काय ठेवलेलं आहे तर मी ते बीकर ठेवलेलं आहे. आता फर्स्ट पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे, इट कन्सिस्ट ऑफ फनेल विच इज अटॅच टू दी आयर्न स्टँड. ओके, म्हणजे फनेल काय करायचं आहे आयर्न स्टँडला फिट करायचं आहे. अ फिल्टर पेपर इज फिटेड इन टू दी फिल्ट्रेशन पेपर. म्हणजे जो फिल्ट्रेशन पेपर आहे तो तुम्ही फनेलमध्ये फिट करायचा आहे फिल्ट्रेशन फनेलमध्ये. आणि इथे खाली काय ठेवणार आहात तुम्ही तर बीकर ठेवणार आहात एक. ओके, सपोज मी इथे हा बीकर ठेवलेला आहे आणि काय केलेलं आहे जो फिल्टर पेपर आहे. आता फिल्टर पेपर जर तुमचा सर्क्युलर असेल ओके, तर तुम्ही काय करणार इथून तो फोल्ड करणार आहात, पुन्हा इथून फोल्ड करणार आहात. जर फोल्ड केला तर तुम्हाला तो कसा या पद्धतीने दिसेल. ओके, तो तुम्ही फिल्टर पेपरमध्ये फिट करणार आहात. सपोज मी हा फिल्टर पेपर काय केलेला आहे या पद्धतीने फिल्ट्रेशन फनेलमध्ये हा फिट केलेला आहे फिल्टर पेपर. ओके, जर चौकोनी जर फिल्टर पेपर असेल तर तुम्ही तो इथून फोल्ड करणार, इथून फोल्ड करणार, हा काय होईल तुमचा फोल्ड असा फिल्टर पेपर होईल आणि तो काय करणार तुम्ही फिल्ट्रेशन फनेलमध्ये फिट करणार आहात. आता इथे तुम्ही काय टाकणार आहात, सोल्युशन ऑफ इम्प्युअर सबस्टन्स. ओके, तुम्ही काय टाकलं तर सोल्युशन ऑफ इम्प्युअर सबस्टन्स, म्हणजे जे तुमचं केमिकल असेल ते तुम्ही टाकणार आहात. त्याला आपण काय म्हणलेलं आहे, सोल्युशन ऑफ इम्प्युअर सबस्टन्स. म्हणजे त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीजही असणार आहेत त्या केमिकलमध्ये. जर तुम्ही ते केमिकल जर ॲड केलं, दिस इज दी फिल्ट्रेशन फनेल,
दिस इज दी फिल्ट्रेशन फनेल. इथे मी नेम लिहिते. दिस इज दी आयर्न स्टँड. दिस इज दी आयर्न स्टँड. दिस इज दी आयर्न स्टँड. ओके, जे सोल्युशन आहे ते सोल्युशन ऑफ इम्प्युअर सबस्टन्स, ते काय केलं मी ॲड केलं केमिकल जे काय असेल ते काय केलं तर केमिकल फिल्ट्रेशन. इथे मी फिल्टर पेपर ठेवलेला आहे. ते काय झालं, केमिकल इथून खाली पडलं. ओके, आता जे खाली राहतं त्याला काय म्हणतो आपण, फिल्ट्रेट असं म्हणतो. ओके, आणि जे वरती आहे त्याला रेसिड्यू असं म्हणतो. ओके, आता हे काय असेल तर तुमचं केमिकल असेल म्हणजे फिल्ट्रेट असेल. दिस इज दी फिल्ट्रेट. दिस इज दी फिल्ट्रेट अँड दिस इज दी इनसोल्युबल इम्प्युरिटीज. ओके, इथे काय येतील, तुमच्या इम्प्युरिटीज येतील त्या केमिकलमधल्या. जे सोल्युशन ऑफ इम्प्युअर सबस्टन्स जे असेल ते तुम्ही जर ॲड केलं तर इम्प्युरिटीज ज्या असतील ते वरती राहतील आणि जो तुमचा फिल्ट्रेट असेल तो खाली येईल. सो इथे काय आहे आपला इनसोल्युबल इम्प्युरिटीज. इनसोल्युबल इम्प्युरिटीज. जर इनसोल्युबल इम्प्युरिटीज जर केमिकलमध्ये असतील तर ते हे टेक्निक्स आपण यूज करणार आहोत, म्हणजे सिम्पल फिल्ट्रेशन आपण यूज करणार आहोत. ओके, आता त्यानंतर आपण प्रोसिजर बघणार आहोत. तुम्ही डायग्राम इथे लक्ष द्या. काय केलेलं आहे, आयर्न स्टँड आहे, त्याला मी काय अटॅच केलं तर फिल्ट्रेशन फनेल मी अटॅच केलं. त्यानंतर फिल्टर पेपर मी फोल्ड करून ठेवला, फिल्टर पेपरमध्ये फिट केला, पण तो फिल्टर पेपर मॉइस्ट करायचा आहे. ओके, त्यानंतर तो मी प्रोसिजरमध्ये आपण येणार आहे पुढे. त्यानंतर काय केलं, सोल्युशन ऑफ इम्प्युअर सबस्टन्स मी ॲड केलं, फनेलमध्ये टाकलं, तर जे फिल्ट्रेट असेल ते खाली येईल. जे इम्प्युरिटीज असतील, इनसोल्युबल इम्प्युरिटीज असतील त्या फनेलमध्ये येतील. ओके, तुम्हाला डायग्राम समजली असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये काय बघणार आहोत, तर प्रोसिजर बघणार आहोत. प्रोसिजर मी इथे खाली लिहिते, प्रोसिजर. तर प्रोसिजर काय असेल, फर्स्ट पॉईंट. ओके, मॉइस्ट दी फिल्टर पेपर बाय यूजिंग फ्यू ड्रॉप्स ऑफ वॉटर. तुम्ही काय करणार, आधी फिल्टर पेपर जो ठेवलेला आहे तो मॉइस्ट करणार आहात. ओके, सो मी फर्स्ट पॉईंटमध्ये लिहिते, मॉइस्ट दी फिल्टर पेपर. मॉइस्ट दी फिल्टर पेपर बाय यूजिंग फ्यू ड्रॉप्स ऑफ वॉटर. ओके, त्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये काय येणार आहे, पोर द सोल्युशन ऑफ इम्प्युअर सबस्टन्स इन टू दी फनेल. म्हणजे ते सोल्युशन काय आहे आपण फनेलमध्ये पोअर करणार आहोत. सो सेकंड पॉईंटमध्ये काय येणार, पोअर दी सोल्युशन ऑफ इम्प्युअर सबस्टन्स into or the insoluble substance into the funnel. तर थर्ड पॉईंटमध्ये काय येणार आहे, the insoluble impurities remains on the filter paper while the pure substance along with the soluble impurities and solvent passes through the filter paper and collect into the beaker as a filtrate. ओके, म्हणजे ज्या सोल्युबल इम्प्युरिटीज आणि जे सॉल्वंट असेल तो काय जातील, तुम्ही बीकरमध्ये ॲड होईल तुमचा, त्याला तुम्ही काय म्हणणार तर फिल्ट्रेट असं म्हणता. ओके, आणि तो तुम्ही बीकरमध्ये कलेक्ट करणार आहात. सो आपण थर्ड पॉईंट असा लिहूया, दी इनसोल्युबल इम्प्युरिटीज रिमेन ऑन दी फिल्टर पेपर. ज्या इनसोल्युबल इम्प्युरिटीज आहेत त्या फिल्टर पेपरवरती जातील. ओके, दी इनसोल्युबल इम्प्युरिटीज रिमेन ऑन दी फिल्टर पेपर वाईल दी प्युअर सबस्टन्स. ओके, वाईल दी प्युअर सबस्टन्स along with soluble impurities and solvent passes through filter paper and collect in the beaker as a filtrate. तुम्ही खाली लिहून घ्या खालच्या पॉईंटमध्ये. नेक्स्ट पॉईंट काय लिहा, थ्रू दी फिल्टर पेपर, पासेस थ्रू दी फिल्टर पेपर अँड कलेक्ट इन दी बीकर ॲज अ फिल्ट्रेट. जो तुम्ही बीकरमध्ये कलेक्ट केलेला आहे तो काय आहे, फिल्ट्रेट आहे. आता जर एक्झाम्पल आपण घ्यायचं म्हटलं, फॉर एक्झाम्पल सोल्युशन ऑफ सँड अँड वॉटर.
ओके. जर आपण सोल्युशन घेतलं सँड अँड वॉटरचं, तर जर तुम्ही हे या पद्धतीने इथे आयर्न स्टँड घेतला आणि फनेल जर त्याला फिट केलं आणि फिल्टर पेपर जर तुम्ही ठेवला, फिट केला आणि तो काय करायचा आहे, फिल्टर पेपर मॉइस्ट करायचा आहे आणि जे सोल्युशन आहे सँड अँड वॉटरचं ते तुम्ही ॲड केलं तर काय होणार आहे, वॉटर खाली जाणार आहे. ओके, म्हणजे जे काय सोल्युबल इम्प्युरिटीज असतील, प्युअर सबस्टन्स असेल आणि जो सॉल्वंट असेल तो काय जाणार आहे, तुमचा पास होणार आहे फिल्टर पेपरमधून आणि तो बीकरमध्ये कलेक्ट करणार आहात तुम्ही आणि त्याला काय म्हटलेलं तुम्ही फिल्ट्रेट असं म्हटलेलं आहे. आणि जो वरती राहील म्हणजे सँड काय राहील, वरती राहील, त्याला तुम्ही रेसिड्यू असं म्हणता. ते काय असेल तुमचं तर इनसोल्युबल इम्प्युरिटीज असतील. ओके, ह्या पद्धतीने. त्यानंतर आपण नेक्स्ट फिल्ट्रेशन मेथड बघणार आहोत. फिल्ट्रेशन अंडर सक्शन. फिल्ट्रेशन अंडर सक्शन. ओके, आता इथे त्याच पद्धतीने एक्सपेरिमेंटल सेटअप तुम्हाला सांगते मी पॉईंटमध्ये हे. त्यानंतर मी डायग्रॅम ही तुम्हाला इथे काढून दाखवते आणि त्यानंतर आपण प्रोसिजर बघणार आहोत. आता ह्या काय आहेत तर टेक्निक्स आहेत. ही काय आहे तर इन्सोल्युबल इम्प्युरिटीज तुमच्या केमिकल सबस्टन्समधून इन्सोल्युबल इम्प्युरिटीज फिल्टर करण्याची ही मेथड आहे फिल्ट्रेशन. त्याला आपण सिम्पल फिल्ट्रेशन आणि काय म्हटलेलं आहे, फिल्ट्रेशन अंडर सक्शन, ह्या दोन मेथड्स आहेत. त्यामध्ये आपण नेक्स्ट मेथड बघणार आहोत, फिल्ट्रेशन अंडर सक्शन. ओके, आता एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये काय येईल, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट असा येईल, इट कन्सिस्ट ऑफ थिक वॉल कोनिकल फ्लास्क हॅव्हिंग साईड आर्म नोन ॲज फिल्ट्रेशन फ्लास्क. ओके, ते मी लिहिते. फर्स्ट पॉईंट काय असेल, इट कन्सिस्ट ऑफ थिक walled conical flask having side arm known as filtration flask. त्याला काय म्हणलेलं आहे, फिल्ट्रेशन फ्लास्क असं म्हणलेलं आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट, मी आधी एक्सपेरिमेंटल सेटअपचे पॉईंट लिहिते आणि त्यानंतर तुम्हाला मी डायग्राम दाखवते. ओके, त्यानंतर सेकंड पॉईंट आहे, ए रबर ट्यूबिंग इज फिटेड ॲट दी साईड आर्म दी कोनिकल फ्लास्क विच इज फर्दर अटॅच टू सक्शन पंप थ्रू सेफ्टी बॉटल. ओके, आता इथे बघा मी हा पॉईंट लिहिते, ए रबर ट्यूबिंग is fitted at the side arm of the conical flask which is further attached to suction pump through safety bottle. ओके, त्यानंतर थर्ड एक्सपेरिमेंटल सेटअप पॉईंट काय येईल, थर्ड पॉईंट, अ बकनर फनेल इज अटॅच टू दी माउथ ऑफ फिल्ट्रेशन फ्लास्क बाय यूजिंग रबर कॉर्क. ओके, थर्ड पॉईंट लिहिते मी ते एक्सपेरिमेंटल सेटअपचा, ए बकनर फनेल is attached to the mouth of filtration flask by using rubber cork. फोर्थ पॉइंट असा आहे, रबर कॉर्क. फोर्थ पॉइंट असा आहे, दी बकनर फनेल is made from porcelain having small
holes at the bottom. ओके, त्यानंतर 5th पॉईंट आहे एक्सपेरिमेंटल सेटअपमधला, अ फिल्टर पेपर of suitable size is placed in the Buckner funnel. ओके, आता मी इथे तुम्हाला पॉईंट एक्सप्लेन करत करत इथे डायग्राम काढते. ओके, तर फर्स्ट एक्सपेरिमेंटल सेटअपचा पॉईंट काय आहे, इट कन्सिस्ट ऑफ thick wall conical flask having side arm known as filtration flask. ओके, आता मी इथे फिल्ट्रेशन फ्लास्क लिहिते. ओके, त्याला काय असेल तर साईड आर्म असेल. या पद्धतीने मी फिल्ट्रेशन फ्लास्क असा काढते. डायग्राम ॲक्युरेट येणार नाही. ओके, या पद्धतीने काय असेल तर फिल्ट्रेशन फ्लास्क असेल. ओके, हा फिल्ट्रेशन फ्लास्क आहे, त्याला काय आहे तर साईड आर्म आहे. ओके, आणि त्याला मी असं ट्यूबिंग केलेलं आहे, साईड आर्म ट्यूबिंग. दिस इज दी फिल्ट्रेशन फ्लास्क. दिस इज दी फिल्ट्रेशन फ्लास्क. ओके, हा झाला फर्स्ट एक्सपेरिमेंटल सेटअपमधला पॉईंट. सेकंड पॉईंट काय आहे, अ रबर ट्यूबिंग इज फिटेड ॲट दी साईड आर्म ऑफ दी कोनिकल फ्लास्क विच इज फर्दर अटॅच टू सक्शन पंप थ्रू सेफ्टी बॉटल. आता हे जे रबर ट्यूबिंग केलेलं आहे मी साईड आर्मला, हा काय आहे साईड आर्म आहे कोनिकल फ्लास्कला, त्याला मी हे रबर ट्यूबिंग केलेलं आहे. आता ते सक्शन पंपला तुम्ही जॉईन करणार आहात, पण ते कशाने अटॅच करणार आहात, सेफ्टी बॉटल. ह्याला काय असेल इथे सेफ्टी बॉटल अटॅच असेल. ओके, या पद्धतीने मी इथे सेफ्टी बॉटल काढते. इथे काय अटॅच असेल तर सेफ्टी बॉटल अशी अटॅच असेल. दिस इज दी सेफ्टी बॉटल. आणि ही जे मी ट्यूबिंग केलेलं आहे हे कशाला जोडलेलं असेल तर सक्शन पंपला जोडलेलं असेल, सक्शन पंप. ओके, इथे सक्शन पंप असतो. आता हा जो सक्शन पंप आहे जर मी डिरेक्टली जर कोनिकल फ्लास्कला जोडला तर तुमचं काय होईल, फिल्ट्रेट ही सक केला जाईल. आता डिरेक्टली फिल्ट्रेट सक केला जाईल आणि जो फिल्ट्रेट जो सक करणार आहे, जर मी डिरेक्टली सक्शन पंप जर फिल्ट्रेशन फ्लास्कला जर अटॅच केला असता तर तुमचा फिल्ट्रेट सक्शन पंपमध्ये गेला असता. ओके, सो इथे काय असते मध्ये त्यांच्या सेफ्टी बॉटल असते. दिस इज दी सेफ्टी बॉटल. सेफ्टी बॉटल म्हणजे डिरेक्टली जो तुमचा फिल्ट्रेट येणार आहे तो सक्शन पंपमध्ये जाणार नाही. ओके, त्यासाठी मध्ये सेफ्टी बॉटल असते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, अ बकनर फनेल इज अटॅच टू दी माउथ ऑफ दी फिल्ट्रेशन फ्लास्क बाय युझिंग रबर कॉर्क. म्हणजे बकनर फनेल कसा असतो तर तो पोर्सिलिन पासून बनलेला असतो. हे तुम्हाला मी नेक्स्ट पॉईंटमध्ये सांगितलं. तर असा बकनर फनेल असतो, तो पोर्सिलिन पासून बनवला जातो. ह्या पद्धतीने बकनर फनेल असतो. हा बकनर फनेल काय केला जातो, इथे अटॅच केला जातो रबर कॉर्कने. ओके, कोनिकल फ्लास्कला हा रबर कॉर्क आहे, तो रबर कॉर्कने काय केला जातो, हा बकनर फनेल. दिस इज दी बकनर फनेल. दिस इज दी बकनर फनेल. आणि तो फनेल रबर कॉर्कने फिल्ट्रेशन फ्लास्कला, हा बकनर फनेल फिल्ट्रेशन फ्लास्कला रबर कॉर्कने अटॅच केला जातो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, दी बकनर फनेल इज मेड फ्रॉम पोर्सिलिन हॅव्हिंग स्मॉल होल ॲट दी बॉटम. हा पोर्सिलिन पासून बनलेला असतो आणि त्याच्या बॉटमला काय असतात, छोटे छोटे होल्स असतात. ओके, छोटे काय असतात, होल्स असतात. त्यानंतर काय आहे, दी फिल्टर पेपर ऑफ सुटेबल साईज इज प्लेस्ड इन दी बकनर फनेल. आता जो फिल्टर पेपर आहे तो तुम्ही बकनर फनेलमध्ये काय करणार आहात, इथे फिट करणार आहात बकनर फनेलमध्ये फिल्टर पेपर. ओके, आता हा जो बकनर फनेल आहे, सपोज मी फिल्टर पेपर घेतलेला आहे, तो काय केला मी मॉइस्ट करून काय केलेला आहे, म्हणजे मी फिल्टर पेपर बकनर फनेलमध्ये फिट केला आणि तो काय करायचा नंतर मॉइस्ट करायचा आहे. ओके, तर ही काय आहे एक्सपेरिमेंटल सेटअप आहे डायग्रामचं. ओके, मी काय काय केलं, फिल्ट्रेशन फ्लास्क घेतला, असा फिल्ट्रेशन फ्लास्क घेतला की त्याला काय आहे साईड आर्म आहे, त्याला मी ट्यूबिंग केलं. ओके, तर ते ट्यूबिंग तुम्ही कशाला जोडलेलं आहे, सक्शन पंपला जोडलेलं आहे थ्रू
सेफ्टी बॉटल म्हणजे जे ट्युबिंग फिल्ट्रेशन फ्लास्क जो आहे तो डिरेक्टली सक्शन पंपला जोडलेला नाही. जर सक्शन पंपला जर डिरेक्टली हे फिल्ट्रेशन फ्लास्क जोडलं असतं तर फिल्ट्रेट ही तुमचा सक्शन पंपमध्ये जाण्याची शक्यता असते. ओके, सो त्या दोन्हींच्यामध्ये सेफ्टी बॉटल अटॅच केलेली असते. त्यानंतर जो बकनर फनेल आहे तो पोर्सिलिनपासून बनलेला असतो. त्याला बॉटमला काय असतात, छोटे होल्स असतात खाली. ओके, तो बकनर फनेल रबर कॉर्कच्या साहाय्याने कोनिकल फ्लास्कला फिट केलेला असतो. ओके, फिट केलेला असतो. आता त्यानंतर काय नेक्स्ट पार्ट सांगितलं, अ फिल्टर पेपर ऑफ सुटेबल साईज इज प्लेस्ड इन दी बकनर फनेल. तर फिल्टर पेपर ह्या बकनर फनेलमध्ये फिट केला जातो या पद्धतीने. हे काय आहे तर एक्सपेरिमेंटल सेटअप आहे कशाचं, फिल्ट्रेशन अंडर सक्शन्स. ओके, हा काय आहे तर सक्शन पंप आहे. त्यानंतर आपण प्रोसिजर बघणार आहोत. प्रोसिजर मी इथे साईडला लिहिते. ओके, प्रोसिजर. आता प्रोसिजरमध्ये फर्स्ट पॉईंट असा आहे बघा, प्रोसिजरमध्ये फर्स्ट पॉईंट असा आहे, अ फिल्टर पेपर इज मॉइस्ट विथ फ्यू ड्रॉप्स ऑफ वॉटर. ओके, फिल्टर पेपर काय करणार आहात तुम्ही, मॉइस्ट करणार आहात. इथे लिहिते मी, फिल्टर पेपर is moist with few drops of water. फिल्टर पेपर काय करणार तुम्ही, मॉइस्ट करणार. म्हणजे बकनर फनेलमध्ये फिट केल्यानंतर फिल्टर पेपर तुम्ही मॉइस्ट करणार. त्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये काय आहे बघा, ऑन दी सक्शन पंप विच क्रिएट व्हॅक्यूम इन दी फिल्ट्रेशन फ्लास्क. तुम्ही काय करणार, सक्शन पंप ऑन करणार आणि इथे फिल्ट्रेशन पंपमध्ये काय होईल तर व्हॅक्यूम क्रिएट होतील. ओके, म्हणजे सेकंड पॉईंटमध्ये लिहा तुम्ही हे, ऑन दी सक्शन पंप which create vacuum in the filtration flask. फिल्ट्रेशन फ्लास्कमध्ये काय होणार तो व्हॅक्यूम क्रिएट होणार आहे सक्शन पंप ऑन केल्यानंतर. थर्ड पॉईंटमध्ये काय येईल, दी सोल्युशन ऑफ इम्प्युअर सबस्टन्स इज ॲडेड इन टू दी बकनर फनेल. दी सोल्युशन ऑफ इम्प्युअर सबस्टन्स is added into the बकनर फनेल. आता इथून काय करणार तुम्ही, सोल्युशन ॲड करणार आहात. ओके, तर ते सोल्युशन कुठलं असेल तर इम्प्युरिटीज असतील त्यामध्ये. ओके, तर त्याला काय म्हटलेलं आहे, दी सोल्युशन ऑफ इम्प्युअर सबस्टन्स. ओके, मी ते लिहिते, सोल्युशन ऑफ इम्प्युअर सबस्टन्स जे केमिकल आहे ते तुम्ही इथून बकनर फनेलमध्ये ॲड करणार आहात. ओके, इथे मी प्रोसिजरमध्ये लिहिलेलं आहे थर्ड पॉईंटमध्ये, दी सोल्युशन ऑफ इम्प्युअर सबस्टन्स इज ॲडेड इन टू दी बकनर फनेल. बकनर फनेलमध्ये तुम्ही जे सोल्युशन आहे सोल्युशन ऑफ इम्प्युअर सबस्टन्स ते तुम्ही ॲड करणार आहात. त्यानंतर फोर्थ पॉईंट मी इथे लिहिते, फोर्थ पॉईंटमध्ये काय, दी इनसोल्युबल इम्प्युरिटीज रिमेन ऑन दी filter paper. Okay, the insoluble impurities remain on the filter paper as a residue. ज्या इन्सोल्युबल इम्प्युरिटीज असतील त्या काय होतील, फिल्टर पेपरवरतीच राहतील आणि त्याला काय म्हणणार तुम्ही तर रेसिड्यू असं म्हणता. म्हणजे मी इथे दाखवते, ज्या इन्सोल्युबल इम्प्युरिटीज असतील त्या फिल्टर पेपरवरती राहतील त्याला काय म्हणणार तुम्ही, रेसिड्यू असं म्हणता. ओके, रेसिड्यू. त्यानंतर पुढे काय आहे, दी इन्सोल्युबल इम्प्युरिटीज रिमेन ऑन दी फिल्टर पेपर ॲज अ रेसिड्यू while the substance with soluble impurities called as filtration flask as a filtrate.
ओके. आणि जो सोल्युशन ऑफ इम्प्युअर सबस्टन्स जो तुम्ही ॲड केलेला असेल, तर इन्सोल्युबल इम्प्युरिटीज काय राहतील तुमच्या फिल्टर पेपरवरती राहतील, त्याला तुम्ही रेसिड्यू म्हणणार. आणि जे फिल्टर पेपरमधून पास होणारा जो तुम्हाला तुमचं जे सबस्टन्स असेल, ओके, सोल्युशन असेल, तर त्याला काय म्हणणार तुम्ही इथे फिल्ट्रेट असं म्हणता. ओके, फिल्ट्रेट, दिस इज दी फिल्ट्रेट. त्यानंतर नेक्स्ट पॉईंटमध्ये काय येणार आहे बघा, काय सांगितलं मी, the insoluble impurities remain on the filter paper as a residue, while the substance with soluble impurities called as filtration flask as a filtrate. आता याचं एक काय आहे तर ॲडव्हान्टेजेस आहे. काय आहे ॲडव्हान्टेजेस? ओके, ॲडव्हान्टेज काय आहे, इट इज फास्ट अँड कन्व्हिनियंट मेथड ऑफ फिल्ट्रेशन. ओके, आता ही जी फिल्ट्रेशन मेथड आहे म्हणजे फिल्ट्रेशन अंडर सक्शन, हे काय आहे फास्ट मेथड आहे, म्हणजे सिम्पल फिल्ट्रेशनपेक्षा ही काय आहे फास्ट मेथड आहे. सो इथे आपण एक ॲडव्हान्टेज लिहूया, इट इज फास्ट अँड कन्व्हिनियंट मेथड ऑफ फिल्ट्रेशन. इट इज दी फास्ट अँड कन्व्हिनियंट मेथड ऑफ दी फिल्ट्रेशन. ही प्रोसिजर जी आहे ती तुम्ही लिहून घ्या. जर तुम्हाला नसेल समजलं तर तुम्ही मला पर्सनली विचारलं तरी चालेल. ओके, आता ह्या आपण काय पाहिलं तर फिल्ट्रेशनच्या टेक्निक्स पाहिल्या. जर इन्सोल्युबल इम्प्युरिटीज जर सबस्टन्समध्ये म्हणजे केमिकल सबस्टन्समध्ये जर प्रेझेंट असतील तर त्या कशा सेपरेट करणार, तुम्ही फिल्ट्रेशनने सेपरेट करू शकता. फर्स्ट आपण मेथड पाहिली सिम्पल फिल्ट्रेशन अँड सेकंड पाहिली फिल्ट्रेशन अंडर सक्शन. आता फिल्ट्रेशन अंडर सक्शन जी मेथड आहे ती काय आहे फास्ट मेथड आहे सिम्पल फिल्ट्रेशनपेक्षा. सिम्पल फिल्ट्रेशन ही तुम्ही फिल्ट्रेशन करू शकता म्हणजे इन्सोल्युबल इम्प्युरिटीज तुम्ही सेपरेट करू शकता, पण त्याला वेळ लागतो खूप. आणि जर फिल्ट्रेशन अंडर सक्शन ह्या मेथडने जर तुम्ही इन्सोल्युबल इम्प्युरिटीज जर फिल्टर केल्या, ओके, सेपरेट केल्या, तर तुम्ही विदिन ही मिनिटमध्ये फिल्टर करू शकता. ह्याचं हे जे ॲडव्हान्टेजेस आहे ते इम्पॉर्टंट आहे. इट इज दी फास्ट अँड कन्व्हिनियंट मेथड ऑफ दी फिल्ट्रेशन. ओके, तर हे आपण फिल्ट्रेशन मेथड पाहिली. आता जर सोल्युबल इम्प्युरिटीज असतील तेही आपण नेक्स्ट टेक्निक त्यासाठी पाहणार आहोत. तर इथे आपण थांबूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टेक्निक बघणार आहोत. थँक्यू.